रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. कर्जत भिसे गावात श्री वेताळ देवस्थानचा अभिषेक सोहळा उत्साहात संपन्न. कर्जत तालुक्यातील भिसेगाव येथे ग्रामदैवत असलेल्या श्री वेताळ देवस्थानचा अभिषेक सोहळा पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक उत्सवासाठी परिसरातील असंख्य भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी श्री वेताळ देवाचा अभिषेक सोहळा विधिवत व भक्तिभावाने पार पडला. हा उत्सव यशस्वी होण्यासाठी भिसेगाव ग्रामस्थांनी देणगी स्वरूपात धान्य व अन्य साहित्याची मदत करत एकत्रित सहभाग नोंदवला. उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. पळसदरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वसलेले हे श्री वेताळ देवस्थान पूर्वापार अस्तित्वात असलेले स्वयंभू देवस्थान आहे. पूर्वी उंबराच्या झाडाखाली असलेले हे देवस्थान डोंगरावर कच्च्या रस्त्याने गाठावे लागत असे. कडक व पावणारा देव म्हणून श्री वेताळ देवाची परिसरात विशेष श्रद्धा असून दर अमावस्या व पौर्णिमेला भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येत असतात. भाविकांच्या श्रद्धेनुसार श्री वेताळ देव सफेद वस्त्र परिधान करून हातात तलवार घेऊन सफेद घोड्यावर स्वार होऊन पंचक्रोशीतील भक्तांचे रक्षण करत असतो. देवाला पुरणपोळी दही भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो. रात्री 12 नंतर श्री वेताळ देव डोंगरावर भ्रमण करतो, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी नगरसेवक विजय हजारे, पोलीस पाटील संजय हजारे, मंगेश परदेसी, पंढरीनाथ लबडे, रोहित बोराडे, साईश फाटक, स्वराज जुनघरे, अतुल ठोंबरे, ऋषिकेश भोसले, सुनील देशमुख, मोहन भोईर, देवेंद्र हजारे, ऋषिकेश यादव, मयुरेश चौधरी, रेश्मा बताले, सावळाराम बोराडे, पंढरीनाथ बोराडे, सुरेश हजारे, सुरेश सावंत, ओम पाटील, राहुल हजारे, किरण खैरनार, सुनील ठाकूर, विजय जाधव, हर्षल राड, श्रीराम दिसले, जितेंद्र कडू, निवास जंजरीकर आदींसह अनेक ग्रामस्थांनी सहकार्य केले.